प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरला देण्याचा घाट घालत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज आपण पाहताय विशाखाताईंनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवाजी पार्कमध्ये जवळपास 600 वेगळी झाडं लावण्याचा आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे. 2-3 महिन्यापूर्वी राजसाहेब, मी, आम्ही सगळ्यांनी इथे सुशोभीकरणाचं भूमिपूजन केलं, त्यानंतर उद्घाटन देखील केलं. आणि असंच आपण पाहतोय की एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मोकळी मैदानं, मातीची मैदानं ही वाचावीत ह्याच्यासाठी सगळा हा लढा देत आहोत, प्रयत्न करत आहोत. आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि भाजपचे महापौर हे सगळे ओपन स्पेसेस, RGPG हे प्रायव्हेट बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हाती जातील असा हा सगळा प्रयत्न त्यांच्या हातून चाललेला आहे. हा लढा काही दिवसांनी आपल्याला रस्त्यावर पण दिसेल. जे काही मोकळ्या जागा ह्यांच्या ढापण्याचा प्रयत्न, त्याच्या विरोधात आम्ही एक मुंबईत महामोर्चा देखील करणार आहोत आणि त्याच्यावर आमचं नियोजन चालू आहे. आदित्यजी, खरं तर मातीचा प्रश्न आहे, कारण मोठ्या प्रमाणात देखील शिवाजी पार्काची मुदत असते, त्यासाठीचा देखील तुमचा लढा मात्र नक्कीच. आज चिखल आहे, पण आपण पाहताय राजकारणापेक्षा थोडा बरा चिखल आहे. ट्विट केलेला आहे, वारंवार खर्च केला जातोय. आता देखील पुन्हा एकदा 2 लाखाच्या निविदा मागवल्यात. महापौरांकडून असं सांगितलं जातं की माझा याच्याशी काही संबंध नाही या निविदांशी. मग कुठून येतोय? मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल माझ्या दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या, आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत. एक अंदाज द्यायचा तर एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो. खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांच्या 1 लोकसभा मतदारसंघात, त्या पूर्ण 1 लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो. आणि जो काही निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे. आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत. तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? कॉन्क्रिटीकरणाचा एक्सपोज केली आहे. कोणी गुंगी गुडिया असं सुनेत्र पवार यांना संबोधल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. नाही, मला वाटतं त्याच्यात मला पडायचं नाही. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात आम्हाला काही पडायचं नाही. सुशोभीकरणाचा प्रश्न सुरू आहे, स्वच्छतेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे. खरं तर महापौरांकडे किंवा मग पालिका प्रशासनाकडे गाड्या खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, मग मुंबईकरांचे जे कर घेतले जातात, जुहू चौपाटी साफ करण्यासाठी पैसे नाही आहेत का? आजचा 24वा दिवस आहे लोकशाही. तुम्ही पाहिलं असेल जुहू चौपाटीचा कचरा असेल तिथे आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरीताई जाऊन पण आल्या, तिथे देखील प्रश्न देखील विचारले. BSTचा प्रश्न असेल, बसेसचे रूट्स कमी होत आहेत, बस कमी होत आहेत, पगार वेळेवर दिले जात नाहीयेत, पेन्शन वेळेवर दिले जात नाहीयेत, मुंबईत सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे वाढत चाललेत, रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणचा प्रश्न, जिथे खड्डे दिसत आहेत, ह्या सगळ्यासाठी BMC सांगता आमच्याकडे पैसे नाहीयेत. पण महापौर बंगल्यासाठी 5.5 कोटी उडवण्यासाठी असतील किंवा मग नवीन गाड्यांसाठी असतील, इथे बरोबर पैसे सापडतात. त्यांना टेंडर काढले गेलेले आहेत. स्वतः अमित साटम बोललेत की ट्रॅश बूम बसवण्यात आले, पण ट्रॅश बूमच नाहीयेत. खरं चाटमवर विश्वास ठेवू नका. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं, मात्र पहिल्या ज्या ABCD वॉर्ड आहे त्या ठिकाणी 3,79,00,000चं खड्ड्यांसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. एकीकडे आयुक्तच म्हणतात की कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे खड्ड्यांचा खर्च वाचणार आहे. ABCD वॉर्डमध्ये साधारणपणे ABC वॉर्डमध्ये खरं तर कोणाचं वर्चस्व आहे, कोणाचं लक्ष ओपन स्पेसेसवर आहे. जसं काही रायगडमधले ओपन स्पेसेस घेतले असतील तसं इथे कोणाचं आहे का, हे देखील आपण शोधून काढावं. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरण, आपल्याला आठवत असेल फेकनाथ मिंदे हे हाऊसमध्ये खरं तर बोलले होते की 2 वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक होतील, चांगले होतील. 4 वर्ष झालेत आता त्या घटनेला.
स्वतःचे खिशे भरले पण खड्डे अजून भरून काढले नाहीत. तिथून काल त्यांचा मिस कॉल पण होता. भेटीवरून एकनाथ शिंदे आणि भाजप म्हणजे दोघांमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे, कारण सुरसाट भेटले त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केलेली आहे. आता ते चुपके चुपके की दिपके दिपके हे ठरवा तुम्ही काय तुमचं चाललंय. पण अभिजितनी जो लढा दिला आपण पाहतोय कुठेही राजकारण न करता ह्या देशाच्या तरुणांसाठी दिला आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. सिद्धिविनायक मंदिरमध्ये ज्या लोकांना पकडलंय चोरी करताना ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उभाटाचे कार्यकर्ते आहेत, असं सरवणकर यांचं म्हणणं. मला वाटतं त्यांना जरा आठवण करून देतो मी. पहिलं चंदा चोरीवर तिथूनच सुरू करू, मग वाराणसीमध्ये काय चाललंय तिथून सुरू करू आणि सगळ्या मंदिरांचं कुठे कुठे काय काय झालंय ह्याचा एक आढावा घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात तुमच्या हातात जी काही यंत्रणा आहे तुम्ही ज्याला पकडायचं त्याला पकडता, ज्याला सोडता त्याचं सोडता, पण सदा सरवणकरांना मी आठवण करून देतो. मला वाटतं विशाखाताईंनीच मध्यंतरी एक सभेमध्ये किती कोणाचे फ्लॅट आहेत, कुठे कुठे आहेत, किती कोणाच्या चाव्या आहेत, हा सगळा आढावा आमच्याकडे आहे. तो कदाचित आम्ही आता जगजाहीर करू शकू. शिवसेनेसंदर्भात सुनावणी सुरू आहे, आज पुन्हा एकदा नियमित सुनावणी सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, सकारात्मक यामध्ये बाजू तारीख पे तारीख पडत तारीख पे चाललेली तारीख आहे. बाजू मिळते? दिसतंय होईल आज. एकमेकांची भांडताना पाहायला मिळतात. बदल्यानंतर आता मिठीनदीचं 3.3 किलोमीटरचा पट्टा आहे, त्याचं काम सुद्धा आगामी सोमवार दिलेलं आहे. मला वाटतं पुढच्या आठवड्यात वगैरे एक नोटिफिकेशन निघणार आहे की मुख्यमंत्र्यांचे सगळे काही जे काही कार्यभार आहे ते अदानीच सांभाळतील, महाराष्ट्र हा देखील अदानीच सांभाळतील असं ते नोटिफिकेशन काढणार आहे. ते काढले मग बघू पुढे चॅलेंज होत आहे का कुठच्या कोर्टात. महापौर गावडे सगळ्या कार्यक्रमासाठी जात असतात, पण लोकशाही जेव्हा विचारते की जुहू चौपाटीची पाहणी कधी करणार, त्यांना अद्यापही वेळ मिळालेला नाहीये. दररोज सांगतात की मी गाडी बदलली की येतील ते. हाणामारी करतायत, अगदी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये येऊन हाणामारी करतायत. इतकी कंत्राटदारांची मजल गेलेली आहे. काय मला वाटतं मी हे पहिल्यापासून सांगत आहे, भाजप म्हणजे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचा पक्ष झालेला आहे. आता मुंबईत 16 एकर साधारणपणे आपण पाहतो ओपन स्पेस ही एका भाजपच्या मित्राला दिली जात आहे. फुटबॉलचं ग्राउंड भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जात आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे.